रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे काय? आपल्या शरीरात स्वतःला बरे करण्याची जी क्षमता आहे त्याचा वापर करून इलाज व वेदना कमी करणे. विषय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप उपयुक्त माहिती मिळेल. नमस्कार, मी डॉक्टर उत्तम सिधे. या व्हिडिओमध्ये आपण PRP, रिजनेक्स SCP, बोन मॅरो ट्रीटमेंट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आजच्या काळात या तीनही उपचार पद्धतींचा रिजनरेटिव्ह मेडिसिन मध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. अनेक लोकांना वाटते की संधिवात म्हणजे आर्थरायटिस, लिगामेंट आणि टेंडनच्या दुखापतीवर फक्त वेदनाशामक औषधे आणि शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. परंतु आज रिजनरेटिव्ह मेडिसिनमुळे एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. या उपचाराचा उद्देश फक्त वेदना कमी करणे नसून शरीराची नैसर्गिक दुरुस्ती, बरे होण्याची क्षमता वाढवणे हा आहे. रिजनरेटिव्ह उपचारामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 3 पद्धती म्हणजे PRP, SCP दॅट इज सुपर कॉन्सन्ट्रेटेड प्लेटलेट्स आणि बोन मॅरो कॉन्सन्ट्रेट म्हणजे BMAC. आता यातील आपण फरक समजून घेऊ. एक पहिली म्हणजे PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. PRP तयार करण्यासाठी रुग्णाचे थोडे रक्त घेतले जाते. विशेष बेडसाइड सेंट्रिफ्यूज मशीन मध्ये प्रक्रिया करून प्लेटलेट्सचे प्रमाण वाढवले जाते म्हणजे कॉन्सन्ट्रेट केले जाते. या प्लेटलेट्स मधून वाढीचे घटक, ग्रोथ फॅक्टर्स बाहेर पडतात जे सूज कमी करणे आणि रिजनरेशन करण्यात मदत करतात. PRP मध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण 4x to 5x पर्यंत आपल्याला मिळते. PRP चा उपयोग प्रामुख्याने खालील आजारांमध्ये केला जातो. सुरुवातीच्या किंवा मध्यम टप्प्यातील संधिवात, टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो, प्लॅंटर फेशियाटिस म्हणजे हिल पेन, अकायलिस टेंडनचे किंवा कुठल्याही टेंडनचे दुखापत, रोटेटर कफच्या इंजुरी म्हणजे शोल्डरच्या रोटेटर कफच्या इंजुरी, लिगामेंट स्प्रेन किंवा दीर्घकालीन पाठदुखीमध्ये याचा उपयोग केला जातो. रिजनेक्स SCP, सुपर कॉन्सन्ट्रेटेड प्लेटलेट्स. नावाप्रमाणे यामध्ये प्लेटलेट्सचे कॉन्सन्ट्रेशन 10x, 14x, 20x सुद्धा मिळू शकते. रिजनेक्स SCP हे PRP चे अधिक प्रगत स्वरूप आहे. यामध्ये विशेष प्रयोगशाळेतील प्रक्रियेद्वारे प्लेटलेट्सचे प्रमाण अधिक वाढवले जाते. अनावश्यक लाल रक्तपेशी, ल्युकोसाइट म्हणजे पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात कमी केल्या जातात. यामुळे अधिक प्रमाणात ग्रोथ फॅक्टर्स आणि इतर उपयुक्त जैविक घटक आपल्याला मिळतात. हा उपचार खालील रुग्णांमध्ये अधिक उपयुक्त ठरू शकतो. मध्यम स्वरूपाचा म्हणजे मॉडरेट स्वरूपाचा आर्थरायटिस, जुना टेंडनच्या दुखापती, लिगामेंट पार्शल टिअर असेल तर, स्पोर्ट्स इंजुरी किंवा साध्या PRP नंतर अपेक्षित फायदा न झालेल्या रुग्णांमध्ये याचा आपण वापर करू शकतो. मात्र कोणताही उपचार यशस्वी होण्यासाठी योग्य निदान, योग्य रुग्णाची निवड आणि अल्ट्रासाउंड आणि फ्लोरोस्कोपीच्या मार्गदर्शनाखाली अचूक इंजेक्शन देणे अत्यंत महत्वाचे असते. बोन मॅरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे BMAC. या उपचारामध्ये कमरेच्या हाडातून म्हणजे पेल्विक बोन मधून बोन मॅरो घेतला जातो, आयलियाक बोन मधून घेतला जातो. विशेष प्रक्रियेनंतर त्यातील उपयुक्त पेशी, ग्रोथ फॅक्टर्स आणि इतर जैविक घटक कॉन्सन्ट्रेट करून दुखापत झालेल्या भागात अचूकपणे इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जातात. हा उपचार खालील परिस्थितीमध्ये विचारात घेतला जाऊ शकतो, जसे की मॉडरेट टू सिव्हिअर आर्थरायटिस, कार्टिलेज इंजुरी किंवा काही हाडे न जुळण्याच्या समस्या असतील, टेंडन किंवा लिगामेंट ज्या अंशतः किंवा पूर्णपणे पण नॉन रिट्रॅक्टेड असतील, तर इतर उपचारांचा फायदा पुरेसा झाला नसेल तरीच BMACचा आपण विचार करू. हा PRP पेक्षा अधिक प्रगत उपचार असून तो तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. तर संशोधन काय म्हणतं? गेल्या 10 वर्षात रिजनरेटिव्ह उपचारावरती शेकडो वैज्ञानिक संशोधन झाले आहेत. सध्याच्या संशोधनानुसार योग्य रुग्णांमध्ये हे उपचार वेदना कमी करणे, हालचाल सुधारणे आणि काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलणे किंवा टाळण्यास सुद्धा मदत करू शकतात. हे उपचार विशेषतः आर्थरायटिस, टेंडन इंजुरी, लिगामेंट इंजुरी, प्लॅंटर फेशियाटिस किंवा स्पोर्ट्स इंजुरी मध्ये उपयुक्त ठरू शकतात. तथापि प्रत्येक रुग्णाला सारखाच परिणाम मिळेल असे नाही. परिणाम हा आजाराची तीव्रता, रुग्णाचे वय, तयार केलेल्या जैविक उपचाराची गुणवत्ता, पुनर्वसन आणि योग्य पेशंटची निवड. शेवटी रिजनरेटिव्ह मेडिसिनमुळे स्नायू, सांधे, लिगामेंटच्या उपचारामध्ये नवीन दिशा आपल्याला मिळालेली आहे. हे उपचार फक्त वेदना कमी करत नाहीत, शरीराला नैसर्गिकपणे बरे करण्याच्या क्षमतेला आपण चालना देतो. आपल्यासाठी PRP किंवा रिजनेक्स SCP किंवा बोन मॅरो ट्रीटमेंट योग्य आहे हे आपल्या आजाराचे निदान, त्याची तीव्रता आणि वैयक्तिक परिस्थितीवरती अवलंबून असते. म्हणून अशा उपचारांसाठी नेहमी अनुभवी क्वालिफाईड रिजनरेटिव्ह मेडिसिन तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.